जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। आणि बघा, वनरक्षक या पदासाठी किती रिक्त जागा आहेत त्या आपण बघणार आहोत आणि मंजूर पदे बघणार आहोत आणि एकूण पदे सुद्धा बघणार आहोत। तर बघा इथे बघू शकता आपण, इथे दिलेला आहे वनरक्षकचा तक्ता इथे बघू शकता। आणि या याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे। तर वर दिलं आहे मंजूर रिक्त आणि इकडे इथे शेवटी जर बघितलं आपण तर आपण एकूणचा तक्ता दिलेला आहे इथं बघू शकता आपण। आणि एकूण जर बघायला गेलो आपण तर इथे सर्व काही यांनी व्यवस्थित दिलेलं आहे। तर पहा, आपल्याला चेक करायचं वनरक्षक या पदासाठी। तर बघा 3 जागा मंजूर आहेत इथे बघू शकता, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि एकूण प्रादेशिक विभाग। त्यानंतर बघा वन्य, पेंच, गोंदिया एकूण वन्यजीव विभाग। त्यानंतर बघा वनी, नागपूर, वर्धा अशा दिलेल्या यांनी तक्ता। तर नागपूरसाठी रिक्त जागा बघूया आपण। तर पहा, यामध्ये जर आपण चेक केलं तर वनरक्षकमध्ये मंजूर पदे 3। त्यानंतर बघा इथे मंजूर रिक्त आहे 1, त्यानंतर मंजूर 321 रिक्त आहे 3। पुढे जर आपण चेक केलं तर 3 नाही 9 आहेत। मंजूर पदे 196, रिक्त पदे आहेत 14। मंजूर पदे 199, रिक्त पदे आहेत 29। मंजूर पदे 308, रिक्त पदे 5। त्यानंतर मंजूर पदे बघा 1027 टोटल आहेत आणि रिक्त पदे आहेत 58, म्हणजे इथे 58 हे पद, ठीक आहे। त्यानंतर बघा इथे शून्य पद आहे। मंजूर पदे बघा 354, रिक्त पदे आहेत 15। त्यानंतर बघा 251 रिक्त आहे, मंजूर आहे, रिक्त आहे 51। एकूण मंजूर पदे 605 आणि रिक्त आहे 46, ठीक आहे, हे 46। त्यानंतर बघा आपण जर चेक केलं तर मंजूर पदे इथे 16, इथे 1 रिक्त आणि मंजूर पदे बघा इथे 13, रिक्त 0 असे हे पद देण्यात आलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा पुढे आणखीन एक इथे तक्ता दिलेला आहे त्यांनी वनरक्षकचाच, मी तुम्हाला परत दाखवतो। हा दुसरा आहे, त्याच्या समोरच्या पेजमध्ये दिलेला आहे बघू शकता। इथे वनरक्षकचा तक्ता दिलेला आहे इथे, ठीक आहे। तर बघा रिक्त जागा आहेत, मंजूर पदे आहेत 10, रिक्त जागा आहेत 2, मंजूर पदे आहेत 10, रिक्त पदे आहेत 0, इथे 49, इथे रिक्त 3। त्यानंतर मंजूर पदे आहेत 5, 0। त्यानंतर बघा मंजूर पदे 5, इथे मंजूर आहे 5। त्यानंतर मंजूर पदे 5, त्यानंतर आहे पुढे जर चेक केलं 5 इथे आहे, रिक्त इथे 1 आहे, 2 इथे मंजूर 23, 1 रिक्त, एकूण 1704 रिक्त आहे आणि 58 मंजूर आहे 1704 आणि 108 इथे रिक्त आहे। आता बघा 108 हे पदे आणि इथे जर आपण चेक केलं तर एकूण जर बघायला गेलो आपण तर इथे 58 आधीचे आणि 46 ते 58, 46 आणि 108 असे पदे हे रिक्त आहेत, ठीक आहे। तर 8 दुणे 16, 22, 2, 6, 11। तर बघा 212च्या आसपास तुमचे पदे हे रिक्त आहेत नागपूर वनरक्षकसाठी। तर बघा ही माहितीच्या अधिकारातून माहिती पुढे आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 212 किंवा 200 पदे हे नागपूर वनरक्षकसाठी रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यावर भरती निघण्याची दाट शक्यता आहे। हे परिपत्रक, हे माहितीचा अधिकार आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकण्यात आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता।